हाय, वेलकम टू आशू मेकर युट्यूब चॅनल. पावसाला सुरू झाला की अनेकांना एकच समस्या असते. सतत केस ओले राहणार, हेअरफॉल वाढणार, हेअर डॅन्ड्रफ होणार, केस कमजोर होणार. जर तुम्हालाही असे प्रॉब्लेम्स होत असतील तर आज मी तुम्हाला एक घरगुती हेअर सिरम सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या हेअरची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता. चला तर मग पाहूयात व्हिडिओमध्ये. हेअर सिरमसाठी लागणारं साहित्य: 2 चमचे ॲलोवेरा जेल, 1 चमचा गुलाब पाणी, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल, 5-6 थेंब रोजमेरी ऑइल. हेअर सिरम कसा बनवायचा? सर्वप्रथम एक स्वच्छ बाउलमध्ये ॲलोवेरा जेल घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी घालून दोन्ही नीट एकजीव करा. आता व्हिटॅमिन सी कॅप्सूल कापून त्यातील तेल त्यात मिसळा. शेवटी रोजमेरी ऑइलचे 5 ते 6 थेंब घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करा. तयार झालेला सिरम हा एक स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये किंवा छोट्या एअरटाईट बाटलीत भरून ठेवा. हा सिरम कसा वापरायचा? केस धुतल्यानंतर किंवा पावसात भिजून केस अर्धवट कोरडे झाल्यावर हा सिरम स्काल्पवर आणि केसांच्या मुलांवर लावा. 2-3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. हा लिव्ह इन सिरम असल्यामुळे तो धुवायची गरज नाही. सिरमची साठवण: हा सिरम फ्रीजमध्ये ठेवा आणि 7 दिवसांच्या आत वापरून संपवा. वापरण्यापूर्वी बाटली एकदा हलवून घ्या. हा सिरम स्काल्पला हायड्रेट ठेवण्यास, फ्रिझीनेस कमी करण्यास आणि केसांची निगा राखण्यास मदत करू शकतो. मात्र प्रत्येकाची त्वचा आणि स्काल्प वेगळा असतो, त्यामुळे प्रथम थोडा भागावर लावून बघा. पॅच टेस्ट करून पाहणे गरजेचे आहे. हेअर सिरमचे फायदे: स्काल्पला हायड्रेशन मिळण्यास मदत होते. केसांच्या मुलांना पोषण मिळून ते मजबूत राहण्यास मदत होते. केसांमधली फ्रीज कमी होऊन केस अधिक मऊ आणि व्यवस्थित दिसतात. पावसाला सतत ओल्या राहणाऱ्या स्काल्पची आणि निगा राखण्यास मदत होते. हलक्या मसाजमुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते. हेअर सिरम टिप: प्रत्येकाची हेअर टाईप आणि स्काल्प वेगळी असते, त्यामुळे रिझल्ट सगळ्यांना सारखेच मिळतील असं नाही. कोणताही नवीन सिरम वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच हेअर केअर टिप्ससाठी आशू मेकरला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.